नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शंकरलाल खंडेलवाल कॉलेजच्या वतीने उपयोजित समाजशास्त्र हा जो अभ्यासक्रम सुरू केलेला आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये आतापर्यंत तुम्ही 3 युनिट शिकलेले आहात. त्या 3 युनिटमध्ये तुम्हाला समुपदेशन म्हणजे काय, समाजशास्त्र म्हणजे काय, समूह म्हणजे काय, गट म्हणजे काय आणि समाजशास्त्राची उपयोगिता काय आहे, तुम्हाला गावंडे सरांनी, तायडे सरांनी, सरप मॅडमनी आतापर्यंत तुम्हाला समजावून सांगितले आहे. आता जे 4थं युनिट आहे, जे सामाजिक संशोधनाशी निगडीत आहे, ते युनिट माझ्याकडे आहे. थोडंसं क्लिष्ट असलं तरी मजेशीर असतं. बघा, प्रत्येक संशोधन हे आपल्याला काहीतरी सांगून जातं. संशोधन म्हणजे रिसर्च, पुन्हा शोधणे आणि आपल्याला रिसर्च करायचा असतो. रिसर्चमध्ये वेगवेगळ्या पायऱ्या असतात, वेगवेगळ्या अ, आपल्याला तथ्य संकलन करावं लागतं. मुख्यतः सर्वेक्षण हा विषय तथ्य संकलनावर आधारित आहे. तर बघा, संशोधनामध्ये काय असतं माहिती आहे का? आपल्याला अम, सर्वेक्षण हा विषय शिकायचा आहे. तर सर्वेक्षणामध्ये मला 4 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. पहिले आहे सर्वेक्षणाचे उद्देश, उद्देश काय आहे आपल्या सर्वेक्षणाचा ते तुम्हाला समजावून सांगायचं आहे. सर्वेक्षणाचे नियोजन तुम्हाला समजावून सांगायचे आहे. सर्वेक्षणाचे विश्लेषण तुम्हाला समजावून सांगायचे आहे आणि सर्वेक्षणाचे उद्देश, नियोजन, फायदे पण तुम्हाला समजावून सांगायचे, की सर्वेक्षण कशासाठी करायचं असते. तर सर्वात पहिले सर्वेक्षण म्हणजे काय? सर्वेक्षण म्हणजे एखाद्या गोष्टीचे परीक्षण किंवा निरीक्षण होय. एखादी गोष्ट का करत आहे? कशासाठी करत आहे? त्याचा आपल्याला काय उपयोग होईल? याच्यासाठी सर्वेक्षण असतं. एखाद्या गोष्टीबद्दल आपण परीक्षण, निरीक्षण करूनही त्या ज्या समस्या आहे, त्या जी गोष्ट आहे, त्या गोष्टीवर आपल्याला उपाययोजना काय केल्या जातील, हेही सर्वेक्षणामध्ये आपल्याला सांगितलं जातं. विशिष्ट भौगोलिक भाग, विशिष्ट प्रशासकीय एखादा भाग जो असतो, तिथे जाऊन आपल्याला सर्वेक्षण करायचं असतं. मग सर्वेक्षण आपल्याला कसं करायचं असतं? सर्वेक्षण मुलाखत घेऊन, प्रश्नावली देऊन करायचं असतं. मग आपण तिथे वैयक्तिकरित्या प्रश्नावली देऊन आपण अभ्यास करू शकतो किंवा आपण पोस्टाने पाठवूनही अभ्यास करू शकतो प्रश्नावलीचा. याच्या माध्यमातून आपल्याला तथ्य मिळतात. मग आपल्याला तथ्यांच्या माध्यमातून जी उत्तरं मिळतात, त्या उत्तरातून आपण ह्या सर्व गोष्टी मिळवू शकतो. त्याच्यानंतर सर्वात आपल्याला आपण बघितलं, की आता सर्वेक्षण म्हणजे काय? तर त्या सर्वेक्षण म्हणजे काय आपण आता बघितलं, तर सर्वेक्षण हा शब्द सर्वात पहिले कुठून आला? तर सर्वेक्षण हा शब्द सर्वात पहिले फ्रेडरिक लेप्ले या शास्त्रज्ञांनी आणला आणि फ्रेडरिक लेप्ले यांनी ही संकल्पना आहे सर्वेक्षणाची, ही समाजशास्त्रामध्ये आली. त्याच्यानंतर सर्वेक्षणामध्ये ही संकल्पना आणल्यानंतर ती संशोधनामध्ये रूढ झाली. वैज्ञानिक पद्धत म्हणून रूढ झाली. आता सर्वेक्षण हा शब्द काय आहे? तर सर्वेक्षण हा शब्द सर्वे या इंग्रजी शब्दाचं मराठी रूपांतर आहे. सर्वे या शब्दाचं मराठी रूपांतर असल्यामुळे SURVAY लॅटिन शब्द आहे. लॅटिन शब्द असल्यामुळे त्याचं SOR, SOR म्हणजे ओव्हर आणि VEIR, व्हिअर म्हणजे टू लुक. ओव्हरलुक म्हणजे बाह्य स्वरूपात बघणे, वरून बघणे असं होते. सर्वेचा अर्थ होतो बाह्य स्वरूपात बघणे आणि वरून बघणे. संशोधनाचा अभ्यास करत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींच्या हे करायचं असते. मग सर्वे हा शब्द आपल्याला कसा तयार झाला हे आपण बघितलं. आता सर्वे आपल्याला कशा-कशाचा करायचा आहे? सर्वे आपल्याला अशा गोष्टींचा लोकांची वागणूक, त्यांच्या गरजा, एखाद्या विषयाबद्दल त्याबद्दलचं त्यांचं मत, त्यांचा दृष्टिकोन या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला सर्वेक्षणाद्वारे घ्यावी लागते. मग आता सर्वेक्षणाबद्दल आपल्याला समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपल्याला त्या त्या गोष्टी त्यांनी कशाप्रकारे अभ्यास केला हे आपल्याला बघायचं असते. मग सर्वात पहिले सर्वेक्षण म्हणजे काय? एखाद
डिक्शनरी ऑफ सोशिओलॉजीनुसार एखाद्या समुदायाचा संपूर्ण जीवन किंवा कोणत्याही एका पैलूबाबत आपल्याला अभ्यास करणे म्हणजे सर्वेक्षण होय. मग आता या सर्वेक्षणामध्ये काय काय असतं? आरोग्य, शिक्षण, मनोरंजन इत्यादी संबंधात विस्तृत प्रमाणात विश्लेषण करणे म्हणजे सर्वेक्षण होय. मग सार्वत्रिक सर्वेक्षणाच्या इतरही समाजशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या सांगितलेल्या आहे. त्याच्यामध्ये एफ वेल्स नावाचा शास्त्रज्ञ म्हणतो, साधारणपणे कोणत्याही क्षेत्रात राहणाऱ्या मानव समूहाच्या सामाजिक संस्था किंवा क्रियांच्या अध्यापनाच्या रूपात सामाजिक सर्वेक्षणाची व्याख्या केली जाते. आता एखाद्या मानवाचा समूह किंवा त्यांची क्रिया, मानव म्हटलं की त्यांच्या आपल्या एकमेकांशी ज्या आंतरक्रिया होतात त्या आंतरक्रियांची जो आंतरक्रिया ज्या केल्या जातात त्याचं सर्वेक्षण केलं जातं. आता मोझर नावाचा शास्त्रज्ञ म्हणतो, कोणत्याही विशिष्ट उद्देशाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तथ्य संकलन करून एखाद्या विशिष्ट क्षेत्राचे सामाजिक संशोधन करण्याचे व सामाजिक समस्येवर प्रकाश टाकण्याचे उपयुक्त साधन म्हणजे सर्वेक्षण होय. एखादी समस्या, एखादी घटना, त्या गोष्टीवर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे, ती समस्या आपल्याला जाणून घ्यायची आहे, तर त्याचा अभ्यास करणे म्हणजे संशोधन होय. सिन पॉ यंग नावाचा शास्त्रज्ञ म्हणतो, सामाजिक सर्वेक्षण म्हणजे विशिष्ट लोकसमूहाची रचना, क्रिया, राहणीमान या संदर्भात केलेली चिकित्सा. मग त्या का बरं तशी गोष्ट घडलेली आहे, एखादा विशिष्ट समूह, त्याची रचना कशा प्रकारची आहे, त्यांचं राहणीमान कशा प्रकारचं आहे, त्याचा अभ्यास करणे, त्याच्याबद्दल जाणून घेणे आणि ते जाणून घेण्यासाठी आपण अभ्यास करतो. व त्या अभ्यासाबद्दल डिटेल माहिती मिळवणे म्हणजे सर्वेक्षण होय. पॉलिन यंग नावाची जी समाजशास्त्रज्ञ आहे, ती म्हणते, सामान्यपणे सामाजिक सर्वेक्षण हे पुढील गोष्टींशी निगडीत आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट काय सांगितली आहे? सामाजिक सुधारणेच्या रचनात्मक कार्यक्रमाची निर्मिती करण्यासाठी सामाजिक सर्वेक्षण करावे लागते. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं त्यांनी सांगितलं आहे, की निश्चित भौगोलिक सीमेतील निश्चित सामाजिक परिणाम व सामाजिक महत्त्व असणारी कोणतीही प्रचलित किंवा तत्कालीन व्याधिकीय अवस्था सुधारणेशी संबंधित. मुख्यतः सर्वेक्षण सुधारणेच्या संबंधित असते. समस्या जाणून घ्यायची, तथ्य जाणून घ्यायचे आणि त्यावर उपाययोजना किंवा सुधारणा सुचवणे सर्वेक्षणाचं काम आहे. आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे, की एखादी घटना, एखादी गोष्ट जर घडून गेलेली आहे, समाजामध्ये त्याच्यावर काय परिणाम झालेला आहे, त्याचं महत्त्व काय आहे, हे आपल्याला सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेता येतं. या परिस्थितीचे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा त्यांनी सांगितले आहे, या परिस्थितीचे माप वा तुलना कोणत्या अशा परिस्थितीशी बरोबर होऊ शकेल, ज्याचा आदर्श रूपात स्वीकार केला जाऊ शकतो. असे 3 मुद्दे या शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समाजशास्त्रज्ञांनी व्याख्या सांगितलेल्या आहे आणि त्या व्याख्या वेगवेगळ्या तथ्यांशी, घटनांशी, समस्यांशी निगडीत असतात, आंतरक्रियांशी निगडीत असतात. आजच्या वैश्वीकरणाच्या, माहिती तंत्रज्ञानाच्या स्पर्धेच्या युगात लोकांच्या आवडीनिवडी बदलत आहे, विचार बदलत आहे, मतं बदलत आहे. मग आता हे सर्व जे परिवर्तन होत आहे, मग त्यांच्या अडचणी कशा आहेत, त्यांच्या समस्या कशा आहे, त्या शोधण्याकरता सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो. वस्तूच्या विपणनाकरिता सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो. माहिती आणि सामुग्रीचे उत्पादन, त्याचे वितरण आधुनिक काळात आणि प्रगतिशील जगामध्ये आर्थिक लाभाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. त्याकरिता सर्वेक्षण अतिशय महत्त्वाची भूमिका निभावते. वैज्ञानिक पद्धती असल्यामुळे समाजशास्त्रामध्ये सामाजिक सर्वेक्षणाला अतिशय महत्त्व आहे. एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्रातील एखादा समूह, एखादा समुदाय यांच्या जीवनातील कोणत्याही घटना, त्यांचे सामाजिक जे काही बदल होतात, याचा अभ्यास आपण सामाजिक सर्वेक्षणात करू शकतो. आता माझा डोळे वगैरे बरोबर